एक जण मात्र 100 वाऱ्या केल्या, त्याचा रागच गेला नाही. कधी कधी होतं तसं. बाहेरून खूप चांगले माणा बिळा घंटेळा बिंटेळा, पण जोपर्यंत आतून बदल होत नाही तोपर्यंत बाहेरून किती बदल करा, देव बाहेरून नाही पाहत किती मोठी माणा आहे किती मोठा घंटेळा आहे. फक्त आतून बदल करा, देव आतून पाहतो. 100 वाऱ्या झाल्या तरी त्याच्या घरचं परिवाराचं आणि त्याचं जमाना, आणि बाहेरचं बी मात्र सहज चिडून जायचा. मग लोक म्हणायचे वारकरी वारकरी असून. आता आमचा बी एखादा भक्त जर समजा असं जर रागावला आणि जर बोलायला लागला ना, ते म्हणायचे सोमेश्वर बाबांना असं शिकवलं, हां असं शिकवलं सोमेश्वर बाबांना, आई बापाला उलटून बोला म्हणतीनच ना. अगं एखादी मुलगी जर सासर घरी गेली तर तिचे आचार विचार बिघडले तर आई बापाला नाव ठेवते. एखादा भक्त जर बिघडला, एखादा भक्ताचं कडून जर समजा वाईट काही कृत्य घडलं किंवा वाईट बोलल्या गेलं तर मात्र कोणाला नाव ठेवतील? गुरुला नाव ठेवतील. बरोबर आहे. म्हणून मात्र अशा पद्धतीनं त्या पांडुरंगाला नाव ठेवायची. देवांना तुला असं शिकवलं, एवढ्या वाऱ्या करून तुझ्या जर काही बदल झाला नाही. आता त्यालाही अवघड वाटायचं विचारायला, खरोखर एवढ्या वाऱ्या करून देव माकडे काम पाहत नाही. आता देव पाहतो पण याचंच लक्ष देवाकडे नाही. मग सगळ्याच्या समोर मात्र वारीला जाताना त्याने सांगितलं, आता जाईल ना राग सोडून येईल तसं येणार नाही. राग सोडून सगळ्याला सांगितलं. 101 वारीला गेला. पहिलं झालं त्या 100, आता 1 झाली का 100 आणि 1 होईल. आता 100 गेला वारीला. चंद्रभागेमध्ये स्नान करताना सूर्यनारायणला ती तीर्थ द्यावं लागतं का नाही, ती तीर्थ देताना सूर्यनारायणला प्रार्थना केली आणि गंगामायाला प्रार्थना केली. तू जेव्हा महापूर येतो तेव्हा दोन्ही थड्या मात्र वाहून दोन घेऊन जाते ना, तसं मात्र माझा राग द्वेष मद मत्सर सगळी घाण जशी वाहून घेऊन जाते तशी माझ्यातले राग द्वेष मद मत्सर सगळी वाहून धुवून घेऊन जाईल. मला देवासारखं समान बना. संकल्प सोडलं पाण्याचं. पांडुरंगाच्या समोर गेले. आता पांडुरंगाच्या समोर गेले, पांडुरंगाला पण म्हणले दणदणून, बरं का देवा 100 वाऱ्या झाल्या, तू काही झोपलाय? लोक तुला नाव ठेवते मला नाव ठेवते. पण इथं गोष्ट सांगत तुम्हाला, देवाला हक्कानं सांगायसाठी ना तुम्ही देवाच्या अगोदर उठले पाहिजे. बरोबर आहे. पत्नीने जर पतीच्या अगोदर उठलं तर पतीकडे मागण्याचा अधिकार आहे. शिष्याने गुरुच्या अगोदर जर उठले, शिष्य गुरुच्या अगोदर जर उठला शिष्य तर गुरुकडे मागण्याचा अधिकार आहे. मालकाच्या अगोदर गडी उठला तर मालकाकडे मागण्याचा अधिकार आहे. आणि देवाच्या अगोदर भक्त उठला तर देवाकडे मागण्याचा अधिकार आहे. आपण मात्र कासारदून कासार दिवसवर येतो म्हणतो कांदे चांगले होते. कार्यक्रमच उलटा आहे. देवाला सांगितलं, देवा ही 100 आणि 101 वारी आता तुझ्यासारखं बनवून टाक. पण वारीत लोक लवकर उठते पण घरी मात्र काचा काकडा आणि कोकडा 10-12 वाजता. असं थोडं चालत असतं. नित्य नियमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी दुर्लभ तया जोडी. नित्य नियमाने करत राहा, तिकडे जीव जाऊन येतो जिलेबी खाऊ. बाबाजींचं त्यांच्याबद्दल जर सांगायचं म्हणलं, आम्ही झोडून पाहिल्या गोष्टी. किती तब्येत खराब राहते हो, तरी परंतु पहाटे 5 वाजता म्हणजे 5 वाजता विधी सुरू झालीच पाहिजे सगळ्यांच्या समवेत. किती तब्येत खराब होते, असं वाटलं नाही का तब्येत खराब झाली मग बाबाजी तिकडचे मग करा विधी सुरू. इकडं अजिबात नाही. म्हणून तर देव बनून गेले. आपण तर देव बनणार नाही पण देवही भेटणार नाही ना आपल्याला. आज जर 9-10 वाजता उठलो तेवढ्या पुरतं तेवढं करायचं, मात्र वारीमध्ये तेवढी चार्जिंग करून आणायची. इकडं मात्र काही मागायचं बसायचं. बॅलन्स 50 रुपये. तुम्हाला माहिती टोल नाक्याचं दांड का उठत असतं. आता तर साधं उदाहरण आहे.
टोल नाक्याच्या खात्यावरती जेव्हा बॅलन्स राहील तेव्हा उठतं ती. नाही तर टोल नाका असायचा 250 रुपये, खात्यावर असायचं 25 रुपये. उठल कधी? तुम्ही मात्र 8 दिवस 7 दिवस मात्र अनुष्ठानामध्ये भजन पूजन चिंतन जप तप करायचं, एवढं बॅलन्स कमवून घ्यायचं. आता याच्यातही किती जप करते किती नाही तुम्ही कसा करते आता हे तुम्हालाच माहिती. फराळ बनवणारी, लाईट लावणारी, हे शेड उभं करणारी, अन्नदानाची सेवा करणारी, तोंड वाढून देणारी, तुमची सेवा करणारी, आणि आम्ही मार्गदर्शन देणारी, आणि तुम्हाला इकडे पाठवलं तुमच्या बदलीत घरी काम करणारी, इथं जप केल्यानंतर सगळी वजाबाकी होणारी, सगळ्याला वाटून किती शिल्लक राहील. आता ते घरापर्यंत जायचं भाडं होतं का नाही? मग झालं अनुष्ठान, झालं अनुष्ठान. अनुभव याच्याच करता येत नाही. वारीमध्ये मी जे जाते ना, शंकरपाळे, पुऱ्या, सांजोऱ्या, लाडू हे सगळे घेऊन जाते बरोबर. तिथेही गेल्यावर मात्र रस्त्यांनाच जाता जाता चहा चालत नाही, ए भाऊ दुधाचा घ्या, आणलं दूध. शेळीचं चालत नाही, गाईचं घ्या भाऊ. हां, थंडी वाजते, या 2 गोदाड्या घ्या भाऊ. हां, थंडी वाजते, चांगल्या बंद रूममध्ये झोपावं. थंड पाणी चालत नाही, गरम पाणी घ्या भाऊ. असं सगळं करून 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 सगळं मात्र तिथपर्यंत लोक लय सभा करते. आणि पांडुरंग सगळं गेलं का पहिले त्याला भूक लागू देत पांडुरंग खडबडून. हे म्हणतं पहिलं पोटभर जेवून घेतो, जेवून घेतलं का पुढं कपडे दुकान राहते, ते म्हणतं कपडे घेतो, पुढं नातं पंताला खेळणं घेतो, सगळ्या बोजा बोकंडी घेतो, मग पांडुरंग समोर जातो. पांडुरंग काय म्हणतात पाहिलं. एक तर तिकडून सगळं मात्र फिरीत फिरीत आला. ते प्रत्येक जण म्हणते मग आमचा निरोप पांडुरंगाला सांगा. आमचा निरोप सांगा म्हणजे काय? त्यांच्या घरात एखाद्या दवाखाना करून आराम वाटत नसेल, तू म्हणला असेल माझा निरोप सांगा पांडुरंगाला. एखाद्याला यश येत नसेल, तू म्हणलं माझा निरोप सांगा पांडुरंगाला. एक म्हणलं बा एखाद्याच गाडी बिघडून जाते, माझा निरोप सांगा. कोण काय समस्या सांग, सगळं हा तुमचा निरोप सांग, सगळं गठुडं बांधून आणते. पण याचाच बॅलन्स नाही, याचाच बॅलन्स नाही. काय त्या पांडुरंगाच्या समोर मत काय मिळणार सांगा? पांडुरंग काय करतो मग? त्याच्याकडून सगळं काढून घेतो, ज्यांनी सेवा केली त्याला देऊन टाकतो, आणि तू मोकळा जाय, झाली फक्त वारी तुझी. समजलं तुम्हाला? म्हणून अशा पद्धतीनं मात्र तरी पांडुरंगाच्या समोर सांगितलं माझा राग देश मधनं तर सगळं काढून टाक, पण सांगायला पण अधिकार लागतो. दररोज मात्र देवाच्या अगोदर उठलं पाहिजे. दररोज 1-2 दिवस नाही चालत, दररोज उठलं पाहिजे. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ, लक्ष्मी वल्लभ तयाजवळ. जो नित्य नेम करत असेल. आता तुम्हाला चालू माहिती आहे ना, गाडी मोटर कायमची असं थोडंसं चालू फिरत राहिली तर तिची बॅटरी कधीच उतरणार नाही. पण जी मात्र बंद राहिली, उभी करून ठेवली, तिची बॅटरी उतरून जाणार ना. मग आपण जर पूजा पाठच केली नाही तर आपली बॅटरी काही टिकून राहीन, उतरून जाईल. म्हणून त्याच्याकरता आले बुवा सांगून राग सोडला. आल्यानंतर सगळे भेटायला आले त्यांना. काय सोडलं काय सोडलं काय सोडलं? ते म्हणे बा आता राग सोडला, आता इथून पुढे राग काही येणार नाही, इथून पुढे राग काही येणार नाही. सगळे उठून गेले. त्या कोपऱ्यामध्ये एक जण बसलेला होता, त्याला नव्हतं येत ऐकू. ती काठी टेकत 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 आलो, सगळे गेले. काठी ठुली. म्हणले काय सोडलं? तो विचारायचं काय सोडलं? हा म्हणायचा राग सोडला. ते म्हणायचं काय 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 सोडलं? तो म्हणायचा राग सोडला. तो पुन्हा म्हणायचं एक कान पुढं काय सोडलं? हा कान झाला, हा कान काय 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 सोडलं? तो म्हणायचा राग सोडला. असं म्हणता 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 15-20 वेळे झालं बा. त्याचीच काठी घेतली, जय सांगितलं एकदा राग सोडला म्हणे. मग आता सोडला होता ना, हा आला कुठून? समजलं तुम्हाला? पण असा राग काढाय करता म्हणतात नवरात्र.